राम राम भावांनो बहिणीनो. तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर भावांनो बहिणीनो, मस्तपैकी बसलोय शेतात. तर दाखवतो तुम्हाला, शेतात बसलोय आणि ह्या आमच्या शेतातल्या मावल्या आहे. हां, म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावरतीच देव राहिले का काय असं झालेलं आहे आता. कारण जे दुसरे देव आहेत ना, ते पैशाशिवाय देव नाही राहिले आता. बरोबर आहे का नाही? तर हे आमच्या शेतातल्या मावल्या बघू शकता तुम्ही. बघा, बघितलं ना? तर ही आपली विहीर आहे. तुम्हाला दाखवतो, विहीर आहे. हवा, ही आपली विहीर आहे. पाणी चांगलं आहे अजून. म्हणजे आता दिवस उन्हाळ्याचे आहेत, तरी पण अजून पाणी एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी आहे. दिसली का? मला मोबाईल पडायचं बे वाटत आहे त्याच्यात. पाणी दिसतंय त्याच्यात, पण मोबाईल पडायचं बे वाटत. पडला म्हणजे घ्या साता पाचा पाचतावा. एक तर कसानं काय घेतलाय आणि व्हायचा घोटाळा. तर आपलं पाणी चांगलं आहे. हे इकडं पहा, शेजारी आहे आपली, त्यांना पाणी थोडं कमी आहे, म्हणून मग त्यांनी विहिरीचं काम चालू करेल. आणि हे असा असा कांदा पडलाय. कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, बटाट्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही आहे. तर असं काय आता जे ते बरं आहे. इकडं हे भुईमुग आहे, हे आपलं नाही, चुलत्याचं आहे की नाही? आपलं नाही भुईमुग. आपली मका होती, गेली ती मका, म्हणजे गेली म्हणजे विकली मका. तर अशा पद्धतीनं आहे सगळं व्यवस्थित. तुमच्या आशीर्वादानं खूप दिवसानंतर असं वाटलं एक व्हिडिओ करावा, म्हणून घेतला मोबाईल. आज निवांत होतो थोडा. तर आनंदाची बातमी अशी द्यायची आहे का, आपण जे मुळव्याचं औषध देतोय ना, तर त्या औषधाचा रिझल्ट चांगला आहे. जर कोणाला मुळव्याचा त्रास असला तर नक्की येऊन आपल्याकडून औषध घेऊन जा. आणि दुसरं, गावरान तूप जर कोणाला लागत असलं तरी आपल्याला फोन करा. गावरान तूप पण 100% मिळेल. आणि आपला मोबाईल नंबर आहे 9011712514. जर कोणाला पाहिजे असलं तर या आणि घेऊन जा. जर आपला हा व्हिडिओ बघून जर कुणी मुळव्यात न्यायचं औषध न्यायला आलं, तर तसं आपण मुळव्याचं औषध 600 रुपयाला विकतो. पण हा व्हिडिओ बघून जर कुणी आलं तर आपण मुळव्याचं औषध त्या माणसाला 500 रुपये देणार. आणि आपण तसं गावरान तूप आहे का, समजा 900-1000 रुपये किलो विकतो. जर हा व्हिडिओ बघून जर तुम्ही आले तर तुम्हाला 100% 600-700 रुपये किलोनीच देऊ आपण, आहे की नाही? तर बघा, हे आमच्या मावल्या बघा तिकडं कसे नारळ वाहिलेत, कैऱ्या वाहिल्यात. दिसले का? हां, कसं दिसलं रे भारी. आत्ता लईच नाही आलं, परत नाही दिसलं आहे ना. जाऊ, ओके ओके, काय अडचण नाही. तर असा छोटासा ब्लॉग बनवला आज खूप दिवसानंतर. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ते तिकडं दादा येऊ राहिलेत, इकडं नाही यायचे, ते तसेच घरी जाते. तर गरम लय होत होतं, म्हणून मग मस्तपैकी असा बसलो होतो इथं देवाजवळ येऊन. ऐकणी रस्त्यानं जाणारे येणारे लोक तोंडाकडे पाहतात. त्यांना वाटत एकटाच बडबड करतो काय काय. एकटा नाही बडबड करीत, व्हिडिओ बनवतोय म्हणा, आहे की नाही? तर चला, आता उद्यापासून शक्यतो प्रयत्न करतो दररोज एक व्हिडिओ टाकायचा. व्हिडिओचा आता उद्यापासून ती पण राहीन, ती म्हणजे नानी येडी हळद तुमची, मग ती पण राहीन. मग बघू, दादा ती घराचं बी काम चालू आहे थोडं ग्रिलिंगचं. हां, तर उद्यापासून दररोज व्हिडिओ पहा, नक्की पहा. हां, धन्यवाद.